तर बघा हे अम्ब्रेला ड्रेसचा मी माप लावून राहिलेली आहे। मी वरचा भाग कापून घेतलेला आहे। आता मी हा घेर काढून राहिलेली आहे। तुम्ही हे 4 पदरी कापड आहे, याला मी हे 4 पदरीला डबल करून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता, म्हणजे हे 8 पदरी झालेला आहे। तर आता मी इथे कमरेसाठी 5 इंच घेतलेले आहे। तर 5 इंचाचा मी हा राऊंड तयार करून राहिलेली आहे। आणि इथनं जी लेंथ आहे ड्रेसची, जे वरचा मी भाग काढलेला आहे तो आहे माझा 15चा, म्हणजे प्लस 40 मध्ये 1 टाकले तर ते 15 झालेले आहेत। आणि त्यांना लेंथ पाहिजे ही 44 ची, म्हणजे 44 ची। तर त्यामध्ये मी 1.5 इंच एक्स्ट्रा घेऊन राहिलेली आहे। तर मी 1.5 इंचावरती माप टाकून राहिलेली आहे। हे बघा, अशा पद्धतीने गोलाईमध्ये माप घेऊन घ्यायचा आणि हा छान अम्ब्रेला घेर रेडी करून घ्यायचा। अशा पद्धतीने आणि याला कापून घ्यायचं। अगोदर इथनं मी याला कापून घेते, त्यानंतर थोडं मी 1 इंच एक्स्ट्रा ठेवून कापून राहिलेली आहे। तर बघा हा घेर किती छान रेडी झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि खूप मोठा घेर रेडी झालेला आहे। हा बघू शकता तुम्ही, खूप मोठा घेर रेडी झालेला आहे। याची कटिंग याच्या कटिंगचा पण मी व्हिडिओ टाकणार। हा घेर झालेला आहे आणि हा बघा स्लीवचा डायग्राम लावलेला आहे मी। 17 इंचची लांबी आहे स्लीवची, तर त्यामध्ये मी 1.5 इंच टाकून राहिलेली आहे, म्हणजे 18.5। इकडनं मी 9चा बॉक्स रेडी करून राहिलेली आहे। आणि लांबीमध्ये 3 इंच घेऊन राहिलेली आहे। इथनं मी थोडा 1 इंच आतमध्ये घेऊन राहिलेली आहे आणि इथून 1.5 इंच थोडं समोर घेते आणि याच्यावरनं मी हा माप टाकून राहिलेली आहे। त्यानंतर दंडघेर हा 10चा आहे, तर मी हे 5 घेऊन राहिलेली आहे आणि त्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा घेऊन राहिलेली आहे। ही लाईन मी ड्रॉ करून घेतली। हे चॉकने अशा पद्धतीने आखून घ्यायचं आणि ही फिटिंग माप। आणि इकडनं मी कटमध्ये घेतलेला आहे, कारण मला स्लीव्सला हे डिझाईन द्यायची आहे। तर ते रेडी झाल्यानंतर मी तुम्हाला नक्की स्लीव्सची डिझाईन कशी आहे ते दाखवणारच। तर आता आपण याची कटिंग करून घेऊया। तर बघा ही स्लीवची कटिंग झालेली आहे। इथे मी फिटिंगचा माप कट देऊन राहिलेली आहे। याला उचलून मी इथे घेऊन राहिलेली आहे आणि ही दुसरी स्लीव्स कापून घेते। बघा ह्या दोन्ही स्लीव्स रेडी आहेत। आता हे बघा
बघा, मी हे अगोदरच कापून घेतलेलं होतं. हे फ्रंट साईडचं आहे. हे मी व्ही शेपचा गळा दिलेला आहे यामध्ये, आणि हा समोरचा भाग मी कापून घेतलेला आहे. आणि हा बॅक साईड आहे. बॅक साईडला मी 3 इंचाचाच गळा दिलेला आहे, कारण की अम्ब्रेला फ्रॉकमध्ये थोडा बोटनेकमध्ये छान दिसतो बॅक साईडला, आणि त्यांना थोडं समोरचा गळा मोठा पाहिजे होता, तर हा मी गळा मोठा घेतलेला आहे. तर तुम्हाला ही कटिंग कशी वाटली ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा, आणि आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.